पुण्यात पाकिस्तानचे झेंडे चिकटवून पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला। सकल हिंदू संघटनांनी दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात काल आंदोलन केलं होतं। त्यानंतर रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे चिकटवत ये-जा करणाऱ्यांकडून ते झेंडे पायदळी उडवत निषेध व्यक्त केला जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होणार असा अंदाज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला। दरम्यान पालिका निवडणुकीमध्ये आरपीआयला 7 ते 8 जागा मिळाव्यात अशी मागणी आहे असंही आठवले म्हणाले। पुरंदर विमानतळाला विरोध होत असून हजारोंच्या संख्येने 7 गावांमधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आक्रोश मोर्चा काढत विरोध केला। यावेळेस या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुरंदर विमानतळाला एकही जागा देणार नसून या विमानतळाला आमचा विरोध असल्याचं देखील या शेतकऱ्यांनी यावेळेस सांगितलं। पुण्यामध्ये पाण्याचा अपव्यय कराल तर दंडात्मक कारवाई होईल असे आदेश मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं जारी केलेले। दंडात्मक कारवाईनंतर ही पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आल्यास थेट नळ तोडण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत। पुण्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे। पुणे शहरातील लोहगाव परिसरामध्ये 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर इतर परिसरामध्ये 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भामध्ये उन्हाचा चटका कायम आहे। पुणे विमानतळावर आजपासून अवघ्या 10 रुपयांमध्ये चहा आणि 20 रुपयांमध्ये कॉफी मिळणार आहे। प्रवाशांसाठी उडान यात्रा कॅफे सुरू करण्यात आलेले। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या कॅफेचं उद्घाटन करण्यात आलं। दरम्यान उद्घाटन झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी चहा आणि वडापावचा आस्वाद घेतला।